श्री गणेशाय नमः। श्री साई सच्चरित अध्याय 31 सुरुवात। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी हरिकथन सप्तशृंगीच्या भक्ताचे आख्यान। माधवरावांचा नवसही पूर्ण साई फेडून घेवित। कैसे दिले स्वप्ने दर्शन खुशाल शेठचा रामलाला लागून। कैस्या परी घेतले ठेवून अनिर्वाण रामलाला। त्याहून अपूर्व ही प्राकृत कथा श्रोता प्रसिद्धी अतिसादरता। संन्यासी एक माणसा जाता कैसा निजमुक्तता लाभला। एक संन्यासी मानस सरोवराला निघाला होता, त्याला कशी मुक्ती मिळाली ते बघ। कैसा मानकर नुलकर मेधा यांचाही हेतू राघवा। हे तर नरपरी एका क्रूर वाघा निजपदी जागा तिथली। बालाराम मानकर, तात्यासाहेब नुरुलकर यांच्यावर बाबांनी आणि मेधा यांच्यावर कशी कृपा केली आणि क्रूर वाघाला आपल्या निजपदी जागा कशी दिली, त्या कथा या ग्रंथात ह्या अध्यायामध्ये। कथा आहेत अति विस्तृत, ग्रंथ विस्तार होईल होत, कठीण संक्षिप्त सारभूत होईल ते निजहितकारक निजहित साधक। अंतकाळी जैसी मती तैसी प्राणी अस लाभे गती। किडे भीतीने भ्रमर होती हरिणी प्रीती जडभरत। अंतिमती सागती। अंतकाळामध्ये म्हणजे हे शरीर सोडताना जे विचार मनामध्ये असतील तसा आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो। म्हणून अंतकाळी आपल्याला भगवंताचं स्मरण असलं तर आपण भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो। अंतकाळी आपल्याला मनात प्रपंचाचा विचार असेल, पुन्हा जन्म घ्यावा लागतो। आपल्या मनामध्ये एखाद्याबद्दल द्वेष असेल, एखाद्याबद्दल सूड असेल, एखाद्याबद्दल काही किलमिश असेल, पुन्हा त्याच्यासाठी जन्म घ्यावा लागतो। जसं जडभरत राजा सर्वसंग परित्याग करून अरण्यात जाऊन राहिला। समुद्र वलयांकित राज्याचा त्यांनी त्याग केला होता। आता किती निस्पृह असेल विचार करा। पण तिथे तो एकदा स्नानाला गेलेला असताना एका हरिणीच्या मागे वाघ लागला होता आणि ती हरिणी वाघापासून आपला जीव वाचवण्यासाठी त्या तलावावरून उडी घेऊन पलीकडे चालली होती। ती जिथे हा राजा स्नान करत होता, ते जी नदी म्हणा तलाव असेल त्याच्यामध्ये उडी मारून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता। त्या हरिणीच्या पोटामध्ये बाळ होतं आणि भीतीच्या योगाने ती उडी मारत असताना तिथेच ती व्याली आणि तिचं पिल्लू जे आहे ते नेमकं राजाच्या हातात पडलं आणि पुढे ती हरिणी मरण पावली। आता राजाला त्या पिल्लाविषयी साहजिकच ममता निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं आणि मग त्या हरणाला लहानाचं मोठं करत करत त्याचा अंतकाळ जसा जवळ आला तसा राजाला असं वाटलं की आता मी गेल्यानंतर हरणाचं काय होईल। आणि त्याला पुढं मग अंतकाळामध्ये हरणाचाच विचार मनामध्ये असल्यामुळे त्याला हरिणाचा जन्म झाला म्हणून, आणि मग पुढे तो जडभरत म्हणून जन्माला आला। एखादा किडा असेल आणि त्याला भ्रमर भुंगा खायला आला तर तो त्या मृत्यूच्या भीतीनेच त्याला पंख फुटून जातात त्या कीटकाला। किडे भीतीने भ्रमर होती हरिणी हरिण प्रीती जडभरत। अंतकाळी जे जे ध्यान ते तेच रूपे पुनर्जनन। भगवतपदी झाली आलीन जन्मविहीन होईल तो। याच करता नामस्मरण लाविला अभ्यासेच कारण। प्रसंगी जावे न गांगरून अंत्य आठवण राहावी। आणि ऑर्डरच आयुष्यभर नामस्मरण का करायचं आहे। पडिले वळण इंद्रिया सकळा। एकदा का त्या इंद्रियाला वळण पडलं की तुम्हाला मग नाव घ्यावं लागत नाही, ते आपोआप मुखातनं येत जातं। म्हणजे अंतकाळी ते नाम तुमच्या मुखातनं आपोआप येईल, पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे, त्याच्यासाठी नित्य जप करायला पाहिजे।
आयुष्यभर जागृत राहिला, अंतकाळी जरी कानी दिला तरी तो शेवटी फुकट गेला. यदर्थ केला सत्संग. म्हणून जे भक्त भावार्थी ते जीव निर्भीत संत हाती, की ते जाणती गती निर्गती अंतीचे सांगाती ते. म्हणून जे भक्त भावार्थी असतात ते आपल्या गुरुवरती सोडून देतात आणि गुरुंना सांगतात की देवा, अंतकाळी माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम येऊ दे. ही आरतीची गोडकथा साई समोर घडलेली वार्ता एकता दिसे श्रोत्या चित्ता भक्तवत्सलता साईची. कोठे मद्रास कोठे शिर्डी कोठे मानस सरोवर दरडी, कैसी भक्तांची भरता घडी आणि तोडी पायापाशी. एकदा एक मद्रासी संन्यासी विजयानंद नाम जयासी, मद्रासीहून मानस सरोवरासी महदुल्लासी निघाला. एकदा एक मद्रासचा संन्यासी मानस सरोवराच्या तीर्थयात्रेला निघाला, म्हणजे कैलास पर्वतावरती निघाला. एका जपानी प्रवाशाचा नकाशा मानस सरोवराचा पाहून निश्चय झाला मनाचा, दर्शनाचा उत्कट. वाटेत लागला शिर्डी गाव, करणी पडला बाबांचा प्रभाव, दर्शनाची धरून हाव आले ठाव सुजित. वाटेत त्याला शिर्डी लागलं, बाबांची महती कानावरती आली, बाबांच्या लीला त्याने ऐकल्या आणि असं वाटलं की बाबांचं दर्शन घ्यावं. साई महाराज मोठे संत कीर्तिवंत जगदविख्यात ऐकून झालेला दर्शनी हेत थांबले मार्गात जाताना. होते तेव्हा शिर्डी माझे हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी, वैतांची भेट सजी भक्त समाजी झाली. त्याच वेळेला शिर्डीमध्ये हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी पण आलेले होते. साहजिकच त्यांची भेट झाली. तयास्मक संन्यासी पुसते मानव सरोवर ते दूर किती, 500 मैल स्वामी म्हणते गंगोत्रीवरती आहे ते म्हणाले 500 किलोमीटरपासून दूर आहे, गंगोत्रीच्या पुढे आहे. तेथे बर्फ फारजी पडते, 50 कोशात भाषा बदलते, भूतानवासी शंका येते, परस्थाते बहुपीड. म्हणाले तिकडे बर्फ फार असतो आणि साधारण 40 कोसावर म्हणजे 50 किलोमीटरवरती भाषा पण बदलते आणि त्यामुळे तिथल्या लोकांना आपली भाषा समजत नाही, आपल्याला त्यांची भाषा समजत नाही आणि मग त्यांना असं वाटतं की हा कोण आहे कोणा ठाऊक, आणि मग आपल्याला त्रास होतो. स्वामी मुखीचे वर्तमान परसोने संन्यासी खिन्नवदन झाले, त्याचे दुश्चित मन चिंता निमग्न झालं. घेतले साईबाबांचे दर्शन, घातले पायी लोटांगण, चित्त झाले सुप्रसन्न, बैसले आसन घालून. तो बाबांची खवडीवरती मग ते तेथील मंडळीच म्हणते, ध्या करून या संन्यासाप्रती नाही संगती कामाची. बाबा एकदम रागवले आणि काय म्हणतात, या संन्यासाला हाकलून द्या, असल्या माणसाची संगत आम्हाला नको. आधी संन्यासी तो नवा स्वभाव बाबांचा नाही ठावा, जरी खजील झाला जेव्हा पाहत सेवा बैसला. बाबा जरी असे म्हणाले त्याला मनातनं वाईट वाटलं, पण तो काय लगे शिर्डी सोडून निघाला नाही. प्रातःकाळीचा दरबार, मशिदीत मंडळी चिकार, भक्तोपचार पूजा संभार पाहून तो गार झाला. कोणी बाबांचे पाय धुती पळी, ते अंगुष्ठ तीर्थ घेती शुद्ध शुद्ध सद्भावे सेवन करते, नेत्रस्पर्शित येते. कोणी बाबांचं चरणतीर्थ अंघोळ घेतात आणि ते पाया प्राशन करतात, कोणी डोक्यावर शिंपडून घेतात, कोणी डोळ्याला ते तीर्थ लावतात, कोणी लावती तयास गंध, कोणी फास्य अत्तर सुगंध. ब्राह्मण शूद्रादी जाती निर्गंध, गेले संबंध विसरून. त्या ठिकाणी सर्व समाजातले भक्त बाबांच्या सेवेला होते, जात पात तिथे काही नव्हती. बाबा जरी भरले रागे, संन्यासी उचंबळा अनुरागे, तयाचे पाऊल न निघे मागे, बैसल्या जागे उठेना. राहिला शिर्डी 2 दिवस, इतक्यात पत्र आले रे असं, अत्यवस्थ माता गावास, तेने उदास तो झाला. बाबा जरी याला हाकलून द्या म्हणाले तरी हा काही बाबावर रागावला नाही, वाईट वाटलं पण रागावला नाही. आणि तिथेच 2 दिवस शिर्डीत तो राहिला. तेवढ्यात त्याला गावचं पत्र आलं, आई अत्यावस्थेत, तुम्ही ताबडतोब निघून या.
आईस भेटावे आले मनी परत जावे स्वदेशा लागुनी परीन बाबांच्या ज्ञेवातून पाऊल तेथून काढवे. मग ते पत्र घेऊन या ते संन्यासी गेला मशिदी प्रति बाबास करू लागला विनंती मातेची स्थिती निवेदून. महाराज साई समर्था मनी मातेच्या भेटीच्या असता आज्ञा तिचे प्रसन्न चित्ता मज मार्गस्था कृपा करी. धावून लागला बाबांचे चरणी होईल की आज्ञा कृपा करून माता प्राण कंठी धरणी असेल जरणी खेळली. असेल पाहत माझी वाट घेऊ द्या मज दृष्टी भेट होतील तिचे कष्ट सह्य कष्ट सुखेशे होईल. बाबांची आज्ञा घ्यायला गेला. बाबा माझी आई मृत्यूपंथाला लागली मला तिला शेवटचं एकदा डोळे भरून पाहू द्या. मी जर तिच्या दृष्टीला पडलो तर तिचा शेवट पण चांगला होईल. असेल पाहत माझी वाट घेऊ द्या मज दृष्टी भेट होतील तिचे सह्य कष्ट सुखे शेवट होईल. साई समर्थांतज्ञानी त्याचे आयुष्य सरले जाणून वदती काय त्या लागुनी चित्त देऊन ते परिसर. आता बाबांना कळलं की आईचा मृत्यू जवळ आलाय. हा भाग तर तिच्या वयोमानाने बरोबर आहे पण या संन्यासाचा सुद्धा मृत्यू जवळ आलेला आहे. बाबांना सगळं कळत आहे. साई समर्थांतरज्ञानी त्याचे आयुष्य सरले जाऊन वदती काय तया लागून चित्त देऊन ते परिसर. होता इतका मातेचा लढा त्रेका हा वेश स्वीकारेला साजेना ममत या वेशाला कलंक भगव्याला लाविला. अरे तुझं जर आईवर एवढं प्रेम आहे तर मग संन्यास कशाला घेतलास. आईची सेवा करत राहायचं ना. कारण एकदा संन्यास घेतला की सगळ्या गोष्टीतनं माणसाने मन काढून घ्यायला पाहिजे. जा बैसत्वा वावे नवदास जाऊ दे की थोडे दिवस करू मग पुढील विचार असा धीरत्वा चित्तात जाऊ दे म्हणजे काही दिवस जाऊ दे नंतर विचार करू. वाड्यात असते बहुत चोर कवाडे लावून द्यावे हुशार सर्वस्वाच्या करतेला पहार घाला आणि वार घालतील. अरे म्हणले वाड्यात पुष्कळ चोर येतात तेव्हा नीट दरवाजे बिरवाजे लावून झोपा. आता चोर येणार म्हणजे कोण काळ येणार होता. मग बाबा म्हणतात अरे चोर येतात दरवाजे लावून ठेवा. कवाडे लावून राहावे हुशार सर्वस्वाचा करतेला भार घालायचा अनिवार्य घालतील. वैभव कधी नवे शाश्वत शरीर हे तो सर्व आता नित्य जाणून मृत्यू नित्य संयत धर्म जागृत ठेवावा. अरे जशी लक्ष्मी चंचल आहे ना तसं आपलं आयुष्य सुद्धा चंचल आहे. पाण्याच्या बुडबुड्यासारखं कधी निघून जाईल पत्ता नाही. म्हणून आपल्याला सदैव आपल्या मरणाचं स्मरण असलं पाहिजे. मरणाचे स्मरण असावे. हरिभजनास सादर व्हावे. मरोन कीर्तीस उरवावे येणे रीती. मृत्यू जवळ आहे असं नित्य स्मरण आपल्या मनाला पाहिजे. ज्याला आपल्या मृत्यूचं स्मरण आहे ना तो मनुष्य कायम भगवंताचं चिंतन करतो की न जाणं कोणत्या क्षणी मी जाईल असा धरून तो भगवंताचं चिंतन करत असतो. आणि मी कोणत्याही क्षणी जाईल असा विचार ज्याच्या मनामध्ये दृढ झाला आहे तो शेवटपर्यंत चांगलंच काम करत राहतो. कारण म्हणतो समजा मी काही वाईट काम केलं मेलं तर लोक म्हणतील बरं झालं मेलं. म्हणून तो आयुष्यभर चांगलीच कामं करत राहतो. स्त्री देह स्त्री पुत्रादिकी अहम ममता अभिमान जो दोखी तर प्रयुक्त तापत्रिके अनर्थ अहिके या नाव. अधिदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक नावाचे 3 अनर्थ. तर यामध्ये बघा प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला आई आहेत वडील आहेत मुलं आहेत बाळ आहेत सगळे आहेत. आपण तो देह सोडून ह्या देहात आलो तर आपल्याला मागचं काही आठवत आणि तरी सुद्धा आपण यामध्ये गुंतून पडतो. दुजा अनर्थ आमोष्मिक जनजे परलोक कामक परलोक ही मोक्ष प्रतिबंधक अधोमुख सर्व. पारलौकिक सुखाच्या दृष्टीने कोणी सत्कर्म करत असतील तर तोही क्षणभंगूर आहे. कारण पुण्य संपले की पुन्हा परत यावं लागतं. तेथे नाही पुण्योपचय तेथील प्राप्त नाही प्राप्ती नाही निर्भय क्षीण पुण्य पतन भय आहे निसंशय तेथे. तरी हे आई कामोष्मिक उभयो भोग अनर्थवा तयाचा त्याग निषेध आद्योत्पादक आनंद.
संसारास जे जे विटले आढळ हरिपदी जे जे विनटले तयाच्या बंधाचे बिरडेच भेटले धरणे उठले विद्येचे जे जे संसाराला विटले संसार संगे बहुपीड डोरे कारुण्य सिंधू मज सोडवीरे कृपा कटाक्षे सांभाळी दीन तुझ वीण राम मज कंठवेना जे संसाराला विटले संसार संगे बहुपीडलो रे असं ज्याला वाटतंय तो मनुष्य परमार्थामध्ये अधिक एकाग्र चित्त होतो. संसारास जे जे विटले आढळ हरिपदे जे जे विनटले तयांच्या बंधाचे बिरडीत फिटले धरणे उठले अविद्येचे हरिभजन स्मरणाची घडी पाप ताप दैन्य दौडी ध्याना शांता भो आवडी संकटी उडी तो घाली तो हरिभजन स्मरणाची घडी आपण भगवंताचं नाम स्मरण करत असताना आपलं पाप ताप आणि दैन्य निघून जातं. आपल्यावर संकट आलं परमात्मा आपल्या पाठीमागे उभा राहून आपलं संकट दूर करतो. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी संकटी उडी घालितो तुझी पूर्व पुण्याई गहन तेने झाला ठाव ठाव कोणा आता मदोचनी द्यावे अवधान करून घे साधन जीवाचे. अरे तुझं पूर्व पुण्य उदयाला आलंय म्हणून तो तुझ्या मनामध्ये विरक्ती झाली त्यातनं तू इथे शिर्डीला आलेला आहेस. आता आपल्या आयुष्याचं सार्थक करून दे. उद्यापासून भागवताचे परिशीलन करावे साचे 3 सप्ताह या ग्रंथाचे काया वाचा मने करे. भागवत सप्ताह कर. किती करायचे 3 भागवताचे सप्ताह करायचे आणि तेही कसे एकाग्र मनाने वाचन श्रवण मनन चिंतन होऊन या निर्वासन करिता ग्रंथाचे श्रवण अथवा मनोभावे वाचन निदिध्यासन तत्पर होऊन या निर्वासन मनातल्या सगळ्या वासना बाजूला ठेवायच्या आहेत इच्छा बाजूला ठेवायच्या आहेत आणि ग्रंथाचं श्रवण कर. 3 वेळा भागवताचं श्रवण कर किंवा मनोभावाने वाचन कर. त्याचा ध्यास लागला पाहिजे आपल्याला. भगवंत कधी प्राप्त होईल प्रसन्न होईल भगवंत सर्व दुःखाचा करेल अंत होईल माया मोह शांत सौख्यांत अत्यंत लाभेल होऊन आशुचिरवृत ठेवून हरिचरणी चित्त संपादे हे सांग व्रत मोह निर्मुक्त होशील. अशा रीतीने आपलं मन भगवंताच्या चरणी ठेवलंस तर मोह निर्मुक्त होशील. आला निकट स्वदेहा अपाय पाहून बाबांच्या हात उपाय योजला वासविला रामविजय जेणे मृत्युंजय संतुष्ट. बाबांनी त्याला त्याच्याकडून रामविजय ग्रंथाचं सुद्धा वाचन करून घेतलं. जेणे मृत्युंजय संतुष्ट. रामाचं नाव घेतल्यानंतर आनंद कोणाला होतो? शंकराला आनंद होतो. शंकराचं नाव घेतले की आनंद कोणाला होतो? रामाला होतो. तो मृत्युंजय संतुष्टे. दुसरे दिवशी प्रातःकाळी सारोनी मुखमार्जना आंघोळी वाहुनी बाबास पुष्पांजली चरणधुळी वंदिली बगले स्मारले भागवत पाहिजे वाचावयास एकांत लेंडी स्थान मौजेचे शांत पडले पसंत दयास. भागवत घेतले बरोबर आणि लेंडीला गेला. तिथे शांतता होती. म्हणाले मी एकाग्र मनाने कथा वाचन करेन. बगले गेले बैसले घालून आसन सुरू केले. पारायण संन्यासी ते भगवत पारायण केले संपूर्ण 2 सप्ते. मुळात त्याची भगवंताच्या चरणी निष्ठा असल्यामुळे संन्यास धर्म घेतलेला असल्यामुळे त्यांनी भागवत कथेचं वाचन सुद्धा अंतःकरणापासून केले. असे 2 सप्ते त्याच्याकडून घडले. करू घेता 3रा सप्ताह वाटली एकाकी अस्वस्थता वाढू लागली. अशक्तता टाकला अपुरा तैसाच. मात्र 3रा सप्ताह करायला घेतला तसा त्याला शरीरामध्ये अशक्ततापणा जाणायला लागली आणि मग काही तो सप्ताह आपल्या हातनं पूर्ण होणार नाही असं त्याला वाटलं.
आला वाड्यात परतोना काढले कष्टे, दिवस दोन उजाडता तिसरा दिन बुवाने नयन झाकले. ठेवून या नितीशीर फकीर बाबांचे मांडीवर संन्यासी झाला तेथे स्थिर मुक्त शरीर विदेही. आणि पुन्हा साठ्यांच्या वाड्यात तो परत आला. 2 सप्ताह झाले, तिसरा सप्ताह काय त्याच्याकडून घडला नाही. आणि 2 दिवस तिथे काढले. तिसऱ्या दिवशी सकाळी बाबांच्या दर्शनाला गेला. बाबांच्या मांडीवरती आपला मस्तक ठेवलं आणि तिथेच त्याने प्राण सोडले. ठेवून या निज शीर फकीर बाबांचे मांडीवर संन्यासी झाला तेथे स्थिर मुक्त शरीर विदेही. संन्याशाचे देहावसान होता बाबास निवेदन झाले, तयाची आज्ञा पुन्हा देह दिनभर ठेवावा. इतक्या टाकू नका, पुरून होईल त्याचे पुनर्जीवन. लोकांनी बहु आशा धरून केले रक्षण देहाचे. लोक म्हणाले बाबा हा मेला, हा संन्यासी मरण पावलाय. बाबा म्हणाले इतक्यात त्याला पुरू नका, जर आज दिवसभर त्याला राहू द्या, त्याचा प्राण परत येईल. इतक्यात टाकू नका, पुन्हा होईल त्याचे पुनर्जीवन. लोकांनी बहुत आशा धरून केले रक्षण देहाचे. गेला एकदा प्राण निघून, तो काय ये मागे फिरो. परतो न परी बाबांचा शब्द प्रमाण देहाची जतन ते केले. म्हणजे एकदा निघून गेलेला प्राण काय परत येईल का? पण बाबांची आज्ञा कोण टाळणार आहे? ठीक आहे म्हणाले, दिवसभर ठेवू तसंच प्रेत. परिणामी ते फळाले निवारसी प्रेत रक्षले गेले. पोलिसांचे संशय पिटले, जीवन कसले मेल्याचे. हे काय बाबास नव्हते ठावे, की मेलेले कैसे उठवावे. हेतू न योग्य चौकशी अभावे, भुईत दाटावे त्या प्रेत. निवारसीचा राजा धनी चौकशी करी, आकस्मिक मरणे व्हावी नाधी. प्रेताची गाठणे म्हणून बतावणी बाबांची. असो पुढे सर्व झाले यथाविधी प्रेत संस्कारले. योग्य वेळी योगश्री मग ते पुरले कार्य उरकले संतांचे. कारण घाईघाईने समजा त्यांनी ते प्रेत पुरलं असतं तर पुन्हा पोलिसांचा ससेविना मागायला लागला असता. कसा मेला, काय मेला, त्याचं पोस्टमार्टम केल्याशिवाय कशाला त्याला पुरला. पुढे असो पुढे सर्व झाले यथाविधी प्रेत संस्कारले. योग्यस्थळी मग ते पुरले कार्य उरकले संतांचे. ऐशी जाणीक एक वार्ता श्रोत्याला की कथितो आता. परिसा क्षणभर सादर चित्ता दिसेल व्यापकता साईची. म्हणजे पुढे आपल्या भक्तगणाला त्या माणसाला पुरल्याचा त्रास होऊ नये, काय पोलिसांची चौकशी आहे ती आधी होऊन जावी म्हणून बाबाने सांगितलं होतं की त्याला आत्ताच पुरू नका. भक्त एक बाळाराम मानकर दयाचे उपनाम होते बाबांचे. भक्त परम गृहस्थाश्रम करुणे. बाळा मानकर नावाचे गृहस्थाश्रमी होते. परी पुणे दयाची भार्या पंचतुबावने आश्रम कार्य व्यत्यय आला. अंतरले स्थैर्या परमेश्वर्या ते पूर्वार्जित फल प्राप्ती लागली. साई चरण संगती जडली तेथे निश्चल भक्ती पूर्ण विरक्ती संसारी. आशा पाश मुले बाळे तोडून हे बंद सगळे. पहा मानकर दैवागळे संसारा वेगळे झाले. पुढे त्यांची पत्नी मरण पावली मानकरांची. आणि मग त्यांना मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. ऐश्वर्य संपन्न ग्रस्त होते, मुलं बाळ होती, पण सगळे पाश त्याने सोडून टाकले. परमार्थ द्वाराची हरगळा परसेवेची मोहनमाळा घालून या निजपुत्रांचे गळा ही काटाळा दिला. हाही एक जातीचा संन्यास. संन्यासाच्या परिभोस परिदो नव्हे ज्ञान गर्व्यास. उपजवे त्रास पदोपदे म्हणून हा साई उदाहरण होते. मानकरांचे अनन्य भक्ती कृपा करावी. आले चित्ती केली विरक्ती हृदयाचे. अनंत जन्मीचे संस्कार पडला चंचल मन राहे ना चल. मनोराज्याचे तरंग प्रबळ वैराग्य जळतरेना. जरी ते मनामध्ये पत्नी गेल्यामुळे विरक्त झालेले असले तरी ते ज्ञानपूर्वक वैराग्य आलं तर टिकतं. पण नुसतं पत्नी गेली, मुलं बाळं गेली म्हणून येणारं वैराग्य फार काळ टिकत नाही. वैराग्य यायला पाहिजे, ते पण कसं आहे, ज्ञानपूर्वक वैराग्य यायला पाहिजे म्हणजे ते टिकतं.
हाही एक जातीचा संन्यासाच्या परिभवचा परितो नव्हे, ज्ञानगर्भन्यास उपजो एकास्पद बरी. म्हणून हा साई उदारमूर्ती मानकराची अनन्यभक्ती कृपा करावी. आली चित्ती केली विरक्ती धोक्याची. अनंत जन्मीचे संस्कार पटल मन, चंचल मन राहीना अचल. मनोराज्याचे तरंग प्रौढ वैराग्या ठरेना. शिर्डीत नव्हे माझे स्थान, मी तो देह काला नवचिन्ना. गावाव्यास प्रमाण करीत आज्ञा पण मान करा. पुरे झाले आता शिर्डी ही, घे खर्ची 12 रोकडी. तपार्थ जाई मच्छिंद्रगडी, सुख निरोडी वसते थे. म्हणाले, हे काही तुझं कायमचं राहण्याचं ठिकाण नाही. तू संसार सोडलास ना, आता मुलांच्या स्वाधीन केलास ना. आता शिर्डीत न राहता हे 12 रुपये घे आणि मच्छिंद्रगडावर जा आणि त्या ठिकाणी तपश्चर्या कर. परिसोनायसे साई वचनाज्ञा, करून शिरसा वंदना घालून साष्टांग लोटांगण केले अभिनंदन पायाचे. होनियाती विनीत वदे बाळाराम साहेब नाही आपले दर्शन जेथ कायम्या तेथे करावे. बाबा तुम्ही सांगताय, तुमची आज्ञा कोण मानणार नाही. मी जाईन मच्छिंद्रगडावर जाईन, तिथं तपश्चर्या करीन किंवा साधना तुम्ही सांगाल ते करेन. पण जिथे तुम्ही नाही तिथं माझं मन कसं रमणार. येथे नित्यपायाचे दर्शन घडे, चरण तीर्थसेवना होई अहर्निश सहजी चिंतना. तेथे मी अकिंचन एकला. इथं बाबा रोज आपल्या पायाची सेवा घडते, रोज आपलं चरणतीर्थ मी घेतो, रोज आपला सुखसंवाद मी ऐकतो, रोज डोळे भरून तुम्हाला पाहतो, रोज आपला सहवास घडतो. हे सगळं तिथं कसं घडणार. तिथं तर मी एकटाच असेल ना. परी तरी बाबा आपणा विरहित काय, तेथे माझे स्वहित हे आकळावया नाही. मी समर्थ धाडिता मधला किमर्थ ते स्थानी. बाबा तिथे गेल्यानंतर माझं मन रमणार नाही, कारण मला सारखी मग शिर्डीची ओढ लागेल. परी न भक्ते धरावा अल्प, निज गुरुवचनी ऐसा विकल. तात्काळ मनात उठला संकल्प, निर्विकल्प मान करा. म्हणे बाबा क्षमा कीजिए, क्षुद्र बुद्धीचे विचार माझे. झालो शंकित ते नेमिलाजे, शंका नसावे ही मग. बाबा चुकलो, असे विचार माझ्या मनात यायला नको होते. माझ्या मनात काय यायला पाहिजे होतं. जेथे जातो तेथे तुम्हाला सांगा ते चालविसे हाती धरून या, असं माझ्या मनात यायला पाहिजे होतं. पण मी म्हटलं तिथे मी गेल्यानंतर तुम्ही मला कसे भेटणार, असे विचार खरं म्हणजे मनात यायला नको. कारण तुम्ही सर्वत्र व्यापक आहात. तुमची व्यापकता अनेक दृष्टीने आम्ही अनुभवलेली आहे. मग असा विचार मनात यायला नको होता, पण आला. म्हणे बाबा क्षमा कीजे, शूद्र बुद्धीचे विचार माझे. झालो शंकित तेने मिलाजे, शंका नसाजे ही मग. मी तो आपला आज्ञाधर राहून नाम स्मरण तत्पर. केवळ आपल्या सामर्थ्यावर गडावरही राहे. तेथेही करीन आपले ध्यान, आपल्या कृपामूर्तीची आठवण. आपुल्याच पायाचे चिंतन हेची निरंतर तप माझे. तिथेही मी एकाग्र मनाने तुमचं चिंतन करेन. अनन्य शरण मी तुम्हा प्रती, माझी गमनागमन स्थिती दिदली. हे असता तुम्हा हाती, आका चित्ती विचार. बाबा एकदा म्या अर्पिला मदीय देहची विठ्ठलाला. आपण आपला देह कोणाला अर्पण केलाय, गुरुला अर्पण केलेला असतो. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख सदा, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही तुझा तारक. रामा तू सकल अर्थ पूर्ण करीसी, तू तात मी बालक. देवा हा देह एकदा मी तुम्हाला अर्पण केलाय, माझं मन तुम्हाला अर्पण केलंय. आता तुम्ही ठेवाल तिथे मी आनंदाने राहील. अनन्य शरण मी तुम्हा प्रती, माझी गमनागमन स्थिती दिधली असता तुम्हा ती. आका चित्ती विचार, तवाज्ञेची निज सत्ता. तेथेही मनासली शांतता ऐसी, तुमची असता समर्थता. व्यर्थ का चिंता वाहू मी. तिथे जरी मी तुमच्यापासून व्यावहारिकदृष्ट्या दूर राहिलो तरी माझ्या मनाला निश्चिंतता तुम्हीच देणारे आहे. तिथेही मी आनंदात राहीन. .
साई समर्थ ब्रह्म सनातन ब्रह्म लिखित दयाचे वचन पाहि जो विश्वास ठेवून घेईल पूर्ण अनुभवतो. साई म्हणजे कसे आहेत, जसं ब्रह्मदेवाने सांगितलेलं वचन खोटं होत नाही, तसं बाबांच्या मुखातनं बाहेर पडलेला शब्द खोटा होत नाही. मग बाबावरती ते असे सावधान हो निमानसे परिसगा तू मधवचनासी विकल्पसायासे पडू नको. जाई मच्छिंद्रकडे सूत्र करी प्रत्यही तप त्रिवार काही काळ क्रमल्यावर स्वानंद निर्भय होशील. 3 वेळा तप कर, सकाळ दुपार संध्याकाळ काही साधना कर आणि तुला स्वानंदाची प्राप्ती होईल. मच्छिंद्रगडावर जा, ऐकता ऐसे आश्वासना मानकराज पडले मौन. पुढे काय बोलू दिन गडावे गमन आरंभे. पुनश्च लागुने साई चरणा पाहुणे उदी प्रसादा सर्वचना. मग मानकर स्वस्थ म्हणा मच्छिंद्र भोना निघाले. ठाकोण्या ते रम्यस्थान जेथे शुद्ध निर्मल जीवना. मंद मंद वाहे पवन समाधान पावले. ऐसे मानकर साई प्रयुक्त असता गडावर साई वियुक्त. आचरते झाले तपयुक्त यथानियुक्त राहून ते. पहा बाबांचा चमत्कार. तप निमग्न असता मानकर प्रत्यक्ष दिसले दर्शन गडावर झाला साक्षात्कार तयास. अशा रीतीने बाबांनी सांगितलेली साधना ते करत असताना त्यांना त्या मच्छिंद्र गडावर साईबाबांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं. होईल दर्शन समाधिस्था ये धरती काही नाही आश्चर्यता. पर्यासन स्थित उत्थान असता सगळी समता ऐकले नाही केवळ दृष्टी देखले. बाळकरामे समक्ष बसले. कामच बाबा येथे धडले काय दिले प्रत्युत्तर. म्हणजे नुसते स्वप्नात आले नाहीत बाबा, प्रत्यक्ष प्रगट होऊन बाबा त्याला सांगतात. दर्शन झाल्यानंतर त्यांनी विचारलं बाळकरामाने की बाबा मला इतकं का पाठवलं तुम्ही, मच्छिंद्रगडावर का पाठवलं. मग बाबा काय म्हणतात, शिर्डीत असता अनेक कल्पना उठू लागले तरंगणाना. म्हणून तुझ्या चंचलमना गडप्रयाणा नेमिले. अरे शिर्डीत असताना तुझं मन सारखं चंचल होत होतं आणि म्हणून तुला मच्छिंद्रगडावर पाठवलं. पृथ्वी आपादिकांच्या गारा रथून रचिल्या घरा. 3.5 हाताच्या धरा घरा शिर्डी बाहेरा नव्हतो तुझं. अरे प्रत्येक माणसाचा देह त्याच्या हाताच्या 3.5 हात उंचीचा असतो. अरे तू मला, साईबाबा म्हणतात, तू मला या 3.5 हाताच्या देहापुरताच मर्यादित मानतो का. म्हणजे फक्त मी देहाने शिर्डीत आहे असं मानतो का. अरे मी काही ह्या 3.5 हाताच्या देहात मावणारा नाही, या सगळ्याला व्यापून उरणारा मी आहे. साडेतीन हाताच्या घरा शिर्डी बाहेरा नव्हतो तुझा. आता जो येथे तोच की तेथे पाहून घे स्वस्तुची ते तेथून जे म्या पाठवले तू ते तेच ते तुझा. तुला असं वाटत होतं की बाबा फक्त शिर्डीत आहेत. आता विचार कर, शिर्डीमध्ये मी जो आहे तोच इथं हरिश्चंद्रगडावर आहे का नाही. आता तुला अनुभव आला ना, नीट पाहून घे. आता जो येथे तोच की तेथे पाहून घे स्वस्त चित्ते तेथून मे जे म्या पाठवले तू ते तेच निमित्ते तू जाण. असो पुढे हे मानकर उद्दिष्ट काळ कर्मल्यावर यावया आपल्या मुखावर सोडीला मच्छिंद्रगड. वांद्रे ग्राम वस्तीस्थान यावे तेथे झाले मन. दादरपर्यंत पुण्याहून योजले प्रयाण. गेले पुण्याचे स्टेशनावर घे येथा तिकीट घेण्याचा अवसर तो खिडकीपाशी साजर वर्तला चमत्कार तो एक. आता मच्छिंद्रगडावर काही दिवस राहून त्यांच्या मनात असा की आलं की वांद्र्याला जावं, म्हणून ते पुण्याच्या स्टेशनावर तिकीट घ्यायला आले. खिडकीजवळ त्यांना एक चमत्कार घडला. लंगोटे कटी प्रदेशी खांदा कांबळे कोणवी वेशी ऐसा एक अनोळखी प्रवासी खिडकीपाशी देखला. घेऊन दादरचे तिकीट कोणबी मागे फिरे जो नीट बालक रवाचे दृष्टादृष्ट होताचे निकट पारला. म्हणे तुम्ही कोठे जाता. दादरास वाळा बाळकाम होता. तिकीट देऊन टाकले तसा. म्हणे हे आता तुम्ही घ्या. खिडकीच्या समोर लंगोटी लावलेला, खांद्यावर कांबळी घेतलेला एक कुणबी वेशाचा मनुष्य त्याला दिसला. त्याची यांची काही ओळख नव्हती, बाळासाहेबांची यांची काही ओळख नव्हती. त्या माणसाने दादरचं तिकीट काढलं आणि तिकीट घेऊन तो कुणबी मनुष्य मागे वळला तर मागे हा बाळक नाव होता.
त्या बाळारामाला काय म्हणतो, तुम्ही कुठे निघालात? ते म्हणले मी दादरला चाललो आहे, तिकीट घ्यायला या ठिकाणी आलो. म्हणले हे तिकीट घ्या दादरचं. त्याने ते दादरचं तिकीट त्यांच्या हातात दिलं. मीही जाणार होतो तेथे परी महत्कार्य अंतर येथे कर्तव्य आठवले माते म्हणून जाणे ते राहिले. मी पण दादरलाच निघालो होतो, पण मला दुसरं काही काम आठवलं म्हणून मी दादरला जाण्याचं कॅन्सल केलंय. तुम्ही आता हे दादरचं तिकीट घ्या आणि दादरला जा. वेचित आहे गाठीचे दाम तिकीट मिळवणे कठीण काम ते जैला हे अविश्रमाम. संतोष परम मान करा पुढे ते मूल चुकवावया. खिशातून जो पैका काढला तो कुणबी दाटी रुसला कोठे निसटला कळेना. म्हणजे तिकीट काढायला खूप गर्दी होती, आता आपल्याला तिकीट मिळेल का नाही अशी चिंता होती. तेवढ्यात त्यांनी विना कष्टाचं तिकीट यांच्या हातात दिलं आणि त्याला पैसे देण्यासाठी म्हणून खिशात हात घातला. बघता बघता तो कुणबी मनुष्य दिसेनासा झाला. तेव्हा तो कुणबी शोधावयाला बाळरामाने प्रयत्न वेचला, परे तो सर्व निष्फळ गेला. ठेवून गेला येऊन ठेला निर्थ नाही जोडा वहाड पाय फळ टकोर एक वेसले डोळे खांदी कांबळ लंगोटे लावे कुणबी भाई कोण हा. म्हणून या कुणब्याच्या पायामध्ये काही वाहड नव्हती, चप्पल नव्हती, काही नव्हती. आणि याने हे तिकीट मला फुकट कसं दिलं, कोण हा, त्याची माझी नाही ओळख न पाळत. उदार आणि निरपेक्ष स्वांती ऐसा कोण कुणबीवर कांदे राहून गेल्या निश्चितांती लागली खंती मान करा. आता म्हणजे बाह्य वेशावरनं तो जरी दिसत असला तरी मनाने किती उदार आहे. आणि आपण त्याचं नाव पण विचारलं नाही, त्याला पैसे पण दिले नाही. तेवढ्यात रेल्वे आली, मानकराच्या मनाला खंती लागल्या. अरे आपण त्याला नाव तरी विचारायला पाहिजे होतं. तैसेच मग ते आश्चर्य किती धरून भेटीचा पोटी येतं अग्निरथ जागे राहिलेपर्यंत तेले येतच असतो दारात. की रेल्वे चालू होतेपर्यंत ते दारात उभे राहिले, न जाणो पुन्हा तो कुणबी दिसला तर आपण त्याला नमस्कार करू. पुढे जेव्हा गाडी सुटली समोर भेटीची आशा कुंटली म्हणून गाडीची खीळ पकडली हे उडी मारली गाडीला. गडावरील प्रत्यक्ष घाट तैसा जिकडे हा निराळा घाट पाहून कुणब्याचा विचित्र घाट लागली तो कोण मान करा. असो पुढे हे सद्भक्त साईपदी पूर्णानुरक्त दृढ श्रद्धा भक्ती संयुक्त झाले कृतार्थ शिडित. साई संलग्न पदाब्जराजी हे साई नामाचे गाले म्हणजे भक्त भ्रमर बालकरामजी शिर्डी माझी राहिले. घेऊन बाबांचे अनुज्ञापन मुक्तारामजी सोयी घेऊन कधी कधी हे शिर्डी सोडून करीत भ्रमण बाहेर. आणि मग मच्छिंद्रगडावर बाबांनी दिलेली गाठ, इथे ह्या कुणब्याच्या रूपाने दिलेलं दर्शन. मग कधी शिर्डीत राहायचे, कधी बाहेर फिरायचे, असं त्यांचा दिनक्रम सुरू झाला. परी शिर्डी केंद्रस्थान वेळोवेळी करतो ना अखेर झालं देह विसर्जन परंपावन शिर्डीत. धन्य पूर्वकृत भागदेय ओनी साईचा दृष्टी विषय जाहले देह विसर्जन परंपावन शिर्डीत. धन्य पूर्वकृत भागदेय ओनी साईचा दृष्टी विषय लागून तया पायी लय मरण निर्भय पावितो. धन्य तात्यासाहेब नुलकर धन्य तो धन्य मेधा भक्त प्रवरांती शिर्डी भजंत जिही केले जिही कलेवर विसर्जिले. पुढे बाळकराम सुद्धा शिर्डीमध्येच त्याने आपला देह ठेवला. धन्य पूर्वकृत भागधेय होणे साईचा दृष्टी विषय लागून तया पाहिले मरण निर्भय पावेजो. धन्य तातासाहेब नुलकर धन्य मेधा भक्त प्रवरा अंती शिर्डीत भजन तत्पर जिही कलेवर विसर्जले. तात्यासाहेब नुलकर म्हणा, मेधा म्हणा, यांनी आपला देह शिर्डीमध्येच बाबांच्या चरणी विलीन केला. मेधा जेव्हा पावला पंचत्व पहातही उत्तर विधान महत्व आणि बाबांचे भक्त सख्यत्व. मेधा तो कृतकृत्य आदित सवे घेऊन भक्त समग्र स्मशान यात्रेत गेले. ग्रामस्थ बाबाही गेले स्मशानाप्रत पुष्पे वर्ष मेधावर. त्याचं प्रेत घेऊन जेव्हा सगळे स्मशानभूमी केले तेव्हा बाबासुद्धा तिथे गेले आणि बाबाने त्याच्या प्रेतावरती पुष्पवृष्टी केली. केवढं भक्ताचं भाग्य, विचार करा. होता भक्त स्मशान होता मेघाचे उत्तरविधान. बाबाई झाले साश्रुलोचना मायांवरती मानवा समान शोक निर्विण्ण मानस. बाबांनाही तिचं वाईट वाटलं, बाबांच्या डोळ्यातनं अश्रू आले. आता खरं म्हणजे परमात्मा हा कशातच गुंतत.
पण या ठिकाणी त्यांनी जगाच्या कल्याणासाठी मानव देह धारण केलेला असल्यामुळे मानवाची सुखदुःखही ते आपल्या कृतीतनं दाखवत आहेत की एखाद्या जवळच्या माणसाचा वियोग झाल्यानंतर किती दुःख होतं तेही बाबा दाखवत आहेत. होता मेघाचे उत्तर विधान, बाबाही झाले साश्रुलोचन मायानुवर्ती, मानवा समान शोक निर्विण्ण मानस, प्रेमे बाबाने निज करे प्रेताच्छा दिले, सुमन करे शोकही करून करुण स्वरे मगते माघारे परतले, मानवांचा उद्धार करते ऐसे संत देखले, भूतीपुरी साईबाबांची ती महती वर्णन किती करावी. संत सामान्य माणसाचा पतिताचा उद्धार करण्यासाठी अवतरले, भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतरले. पण बाबांच्या अनेक लीला पाहिल्यानंतर त्या सगळ्या त्यांची महती किती वर्णन करून सांगावी तेवढी थोडीच आहे. मानवांचा उद्धार करते ऐसे संत देखले, भोवतीवरी साईबाबांची ती महती वर्णन किती करावी. व्याघ्रासारखा क्रूर प्राणी तो काय मनुष्या परिज्ञानी, परी तोही लागे त्यांची चरणी अघटित करणे बाबांची. आता माणसाचं समजा शक्य की पूर्व सुकृत त्याचं आलं आणि म्हणतोय बाबांच्या रोगे, पण वाघासारखा क्रूर प्राणी तो सुद्धा बाबांच्या चरणाजवळ आला. येथे अर्धीची रम्यकथा परिसंवाद नीट देऊन चित्ता मग कळेल बाबांची व्यापकता समचित्तता सगळी. शिर्डीचे एकदा चमत्कार झाला असता सप्तनी निर्याणाला, गाडा एक बैलांचा राहिला उभा द्वारात, परिवरी एक व्याघ्र प्रचंड गळा जायचे साखर दंड जखडून टाकला उदंड भेसूर तोंड मागीकडे. बाबांनी समाधी घ्यायच्या आधी 7 दिवस एक बैलगाडी आली. त्या बैलगाडीवरती एक प्रचंड असा वाघ बांधून ठेवला होता, त्याला साखर दंडाने बांधलेलं होतं. त्याला काही होती व्यथा, दरवेशी थकले उपाय करता, संत दर्शनो उपाय सरता, मानला चित्तात याच्या. आता वाघाला घेऊन अनेक ठिकाणी कार्यक्रम करणारे असे ते दरवेशी होते. त्या वाघाला काहीतरी व्यथा झालेली होती. अनेक औषधोपचार करून ती व्यथा दूर झाली नाही, म्हणून त्यांनी बाबांचा कृपाशीर्वाद ह्या वाघाला लागावा म्हणून वाघाला घेऊन आलेले. त्याला काही होती व्यथा, दरवेशी थकले उपाय करता, संत दर्शनोपाय सरता, मानला चित्तातयांचे होते ते दरवेशी 3. तो व्याघ्रतयांच्या जीविकेचे साधन, गावोगावी खेळ करून करती गुजराण आपली. ते 3 जण होतं. ते वाघाची सेवाही करायचे आणि वाघाकडनं नाना प्रकारचे खेळ करून गावातनं जिथे जाईल तिथे त्या वाघाच्या जीवावरती पैसे कमवायचे आणि आपला चरितार्थ चालवायचे. जसं माकडाचे खेळ खेळणारे असतात तसंच हे वाघाचे खेळ खेळणारे होते. फिरता फिरता त्या बाजूला करणे आली बाबांची लीला म्हणते, दर्शन घेऊ चला वाघही नेवते ठाये, चरणतयांची चिंतामणी अष्टसिद्धी लोटांगणे, नवनिधी येते लोळणी घेती पायवणी तयांचे, माथा ठेवतया चरणी, धुवा मागू व्याघ्रा लागून संतांच्या आशीर्वाद वचने कल्याण होईल सर्वांचे. एतदर्थ ते दरवेशी व्याघ्रा सुचवती, द्वारापाशी घट्ट धरून सकल दंडाशी तिष्ठ द्वाराशी राहिले. आधी क्षुस्त्र भयानक मस्त, वरी होता तो रोगग्रस्त, तेणे तो अत्यंत अस्वस्थ कौतुक समजवादे. व्याघ्राची स्थिती बाबांची कानी घातली, समग्र दरवेशाने बाबांची आधी संमती मिळवून आले. परतो नदाराशी साखर दंड धुड कासिती तोडून न पळे ऐसे करते. मग त्यास सांभाळून आणखी साई प्रति समोरा, पाहून साई तेजुराशी व्याघ्र येताच पायापाशी. नकळे काय दचकला माणसे अत्याग्रेस्या धोका, काय पहा चमत्कार होता परस्पर नजरा नजर. व्याघ्र चढताच पायरीवर प्रेमपुरस्तर निरीक्षे, लगेच पुच्छाचा कोंडा फुलविला, त्रिवार धरित्री प्रहार केला. चरणी साई चरणी देह ठेवला, विकळ पडला आणि चेष्ट. दरवेशाने बाबांची आज्ञा घेतली, बाबांच्या समोर त्या व्याघाला आणलं. वाघाची आणि बाबांची दृष्टादृष्ट झाली. वाघाने न जाणो त्याच्या पूर्वजन्माचं काय संचित असेल, बाबांना त्यांनी शेपटी 3 वेळा जमिनीवर आपटून प्रणाम केला आणि तो त्या ठिकाणी निचेष्टित पडला आहे.
पंचत्व पावला, त्याचा देह बाबांच्या चरणी विलीन झाला. एकदाच भयंकर डरकला. काय पहा चमत्कार होता. परस्पर नजर व्याघ्र चरतात पायरीवर प्रेम पुरस्तर निरीक्षी. लगेच पुच्छाचा गोंडा फुलविला. त्रिवारधरीचे प्रहार केला. साई चरणी देह ठेवला. विकळ पडला निचेष्ट. एकदाच भयंकर डरकला. तात्काळ ठाईच पंचत्व पावला. जन सकळ विस्मयापन्न झाला. व्याघ्र निमाला पाहुणे एके परी दरवेशी खिन्न पुनश्च तेच दिसले. प्रसन्न की रोगग्रस्त आसन्न प्राणी निर्वाण पावला. साधू संतांची दृष्टीसमोर प्राणोत्कर्मणी पुण्यथोर कृमी किटिकवा व्याघ्र पाप समग्र तो तरला. त्या दरवेशांना एकाच वेळेला वाईटही वाटलं आणि एकाच वेळेला आनंदही झाला. वाईट कशाचं वाटलं? आपलं उपजीविकेचं साधन म्हणजे वाघ मरण पावला याचं वाईट वाटलं. आणि आनंद कशाचा झाला? हा व्याधिग्रस्त झालेला वाघ अंतकाळी मात्र संतांच्या जवळ आला. संतांना शरण गेला आणि संतांची त्याच्यात कृपादृष्टी पडल्यामुळे त्याचं जे काही पूर्वजन्मातलं भोग असतील ते बाबांच्या चरणी आल्यावर संपून गेले. त्याचा देह विलीन झाला बाबांच्या चरणी. मागील काही जन्मांचा ऋणी फेडले ऋण झाला ऋणी. देह ठेवता ठेविला साई चरणी. अघटित करणी विधीचे ठेविता संतपदी डोई दया प्राण्यावरणी. सवेस तो उद्धरून जाई हीच कमाई जन्माचे. मरण तर कुठतरी येणारच आहे. मरण कुठे येईल सांगता येईल का? बाथरूममध्ये पाय घसरून पडला ते मरण. रस्त्याने कुठे जाताना पाय कुणीतरी धडक मारली आणि आपण पडलो तरी मरण आहे. डोक्यावर एखादं झाड पडलं म्हणा, काही पडलं, वीज पडली, मरण आहे. मरण केव्हा कुठे आणि कसं येईल सांगता येत नाही. म्हणजे देह ज्या वेळेला आपण जन्माला आलो त्यावेळेला आपलं मरण ठरलंय. कुठे केव्हा आणि कसं ते ठरलेलं आहे. त्याच ठिकाणी आपल्याला मरण येणार. काय म्हणतात? काळे बोलावू पाठविला. काळ त्याला बोलवून घेऊन जातो. एकदा नारद महर्षी वैकुंठात भगवंताच्या दरबारात आले तर त्या ठिकाणी त्यांना एक चिमणी दिसली. तेव्हा भगवंत नारदाने विचार केला, ह्या चिमणीचं तर मृत्यू इथून 100 योजना लांब असणाऱ्या झाडावरती त्या झाडाच्या ढोलीमध्ये राहणाऱ्या एका सर्पाकडून ह्या चिमणीचा मृत्यू आहे. आणि आता थोड्याच वेळात मृत्यू आहे. पण इतके जर ह्या चिमणीने उडत उडत पर्यंत जायचं म्हटलं 100 योजन तरी हिच्या पंखात तेवढं बळ नाही. आता ही इतक्या लांब जाणार कशी? तिथे तिचा मृत्यू येणार कसा? असा नारद मनामध्ये विचार करत होते. तेवढ्यात एक बहिरी ससाण आला. त्याने त्या चिमणीला उचललं आणि अत्यंत वेगाने तो गेला आणि त्या झाडावरती जाऊन बसला. कुणाला? त्या चिमणीला. काय विचार केला? आता चिमणीला आपण थोड्या वेळाने खाऊ. म्हणून त्या वैरी ससाण्याने त्या चिमणीला ज्या झाडावर तिचा मृत्यू होता तिथं 100 योजने लांब नेऊन त्या झाडावर त्याला ठेवले त्या चिमणीला. आणि आता आपण खाणार तिला असा त्याने विचार केला. आपण थोड्या वेळाने खाऊ म्हणले. जसं त्या वैरी ससाण्याने त्या चिमणीला त्या झाडाच्या फांदीवर ठेवलं त्याच वेळेला त्या ढोलीतनं साप बाहेर आला आणि त्यांनी त्या चिमणीला दंश केला आणि चिमणी मरण पावली. म्हणजे विचार करा, इथून 100 योजनेला तिचा मृत्यू तिने स्वतः जर जायचं म्हटलं तिथपर्यंत शक्य नव्हतं. मग काळाने काय केलं? बहिरी ससाण्याला पाठवलं, तिला घेऊन गेलं. तसा माणसाचा मृत्यू ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तो त्याला घेऊन जातो. पुष्कळ वेळा बघा, आता आपण पिकनिकला यायला जातो. काही वेळेला काही लोक मागच्या बाजूला बसतात, काही मध्ये बसतात, काही एकदम ड्रायव्हर जवळ बसतात. मग काही काही वेळेला काय होतं, एखादं ॲक्सिडेंट पुढं जर होणार असेल तर नेमके काय होतं, त्याच्यामध्ये जाणाऱ्या माणसाला काय बुद्धी होते बघा. तो मागे बसले असतो, तो काय म्हणतो, अरे इतक्या वेळ तू पुढं बसला असता तर मला पुढे बसू दे. मग पुढं बसलेल्या माणसाला तो मागच्या सीटवर बसवतो आणि हा मागच्या सीटवरचा मनुष्य पुढे येतो. थोड्या वेळाने ॲक्सिडेंट होतो आणि तो मागच्या सीटवर बसलेला मनुष्य पुढच्या सीटवर येऊन बसल्यामुळे
तो पुढचा वास्तविकता तो जर आला नसता पुढे तर पुढचा गेला असता. पण त्याला नेमकी बुद्धी काय होते की आपण पुढे जाऊन बसावं आणि ह्याला याचं मरण नाही आता, म्हणून ह्याला तो सांगतो तू मागे जाऊन बेस, मी इथे बसतो. म्हणजे काळाची योजना कशी आहे, कुठे राहणारा मनुष्य असतो आणि कुठे जाऊन मरतो, त्याचं जन्मस्थान वेगळं आहे आणि जिथं त्याला मृत्यू आला ते परराज्यामध्ये जाऊन आला, परदेशामध्ये जाऊन आला, तिथे मृत्यू. म्हणजे काळ काय करतो, तो त्याला बोलवून नेतो. काळे बोलावू पाठविलं. म्हणजे मरण कुठे, कसं आणि केव्हा ते माणसाच्या हातात नाही. जसं विधी लिखित आहे त्याच ठिकाणी आपल्याला मृत्यू येणार. मग ते दरवेशी जे आहेत त्यांच्या मनामध्ये एका दृष्टीने आनंद, एका दृष्टीने दुःख आहे. आनंद याचा आहे की हा वाघ कुठेतरी मरणार होता, तो संतांच्या चरणाजवळ याला मृत्यू आला, संतांनी त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिलं, तो कृतार्थ होऊन गेला. म्हणजे ज्याला आपण आयुष्यभर सांभाळले, ज्याच्या जीवावर आपण पैसे कमवले, त्या आपल्या ह्या धनीच म्हणायचं, त्या वाघ आहे त्याचा, पण तो त्याला पैसे पुरवणार आहे ना, त्याच्यावर कृपा करणार आहे तो, त्याला उत्तम गती प्राप्त झालेली पाहून या दरवेशांच्या मनामध्ये आनंद झाला. दुःख कशाचं आहे, आता पुढे याच्या जीवावर आपण पैसे कमवू शकणार नाही याचं दुःख आहे, पण त्याला मृत्यू चांगला आला याच्याबद्दल आनंद आहे. साधू संतांच्या दृष्टी समोर प्राणवत करून हे मोह पुण्यात्वर कृमी कीटकवा व्याघ्र पाप समग्र तो तरला, काही मागील जन्माचा ऋणी फेडिले ऋण झाला अनुरूढी, देह ठेवला असा इतरणी अघटित करणे विधीचे, ठेविता संतपदी डोई दया प्राणिया मरणी, सवे तो उद्धरून जाई हीच कमाई जन्माचे. असल्या विणभाग्याचा थोर संतांच्या दृष्टीसमोर पडेल काय उगाच शरीर होईल उद्धार तयाचा. एखाद्याच्या भाग्यामध्ये असं असेल की आपला देह संतांच्या समोर पडावा, त्याचाच पडतो. आपण हजारो वेळा संतांच्या दर्शन जातो, आपला देह पडत नाही. ज्याच्या भाग्यामध्ये आहे ते आपला मृत्यू तिथे यावा, त्याचंही. आता पुष्कळ असं म्हणतात की काशीला आपलं शरीर पडावं, म्हणजे मरण कुठे यावं, काशीला, कारण मोक्षपुरी. म्हणून एकाने काय केलं की घरातला सगळा जबाबदारी ही घरच्या माणसावर सोपवली आणि आता आपल्याला मरण काशीला यावं म्हणून तो काशीला गेला. आणि काशीला राहत असताना काय झालं, त्याच्या नात्यातला एक अगदी जवळचा जीवश्य कंठश असा मनुष्य गेल्यामुळे त्याला पुन्हा काशीवरनं घरी बोलवलं, ये बाबा याचं काय असेल ते कर आणि परत तू काशीला जा. म्हणून तो काशीवरनं परत आला. परत आल्यानंतर ह्या नातेवाईकाचा काय विधी करता करता त्याला मरण इकडेच आलं, काशीला आलं का नाही आलं. म्हणजे आपण जरी ठरवलं अमुक ठिकाणी मरण यावं तरी नाही. बघा आता संत दासगणू महाराजांनी सुद्धा बाबांकडे मागितलं होतं ना, काय मागितलं होतं, हे देह गोदातीरी पडो असं मागितलं होतं ना. पण त्यांचा देह कुठं पडला, पंढरपूरला चंद्रभागेच्या तिरी त्यांना समाधी मिळाली. म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असलं की आपला मृत्यू अमुक ठिकाणी यावा तर तो तिथे गेला असं नाही. आता त्याने पंढरपूरला चंद्रभागेच्या म्हणजे पंढरपूरला त्यांच्या वाड्यातच त्यांचा मृत्यू आला संत दासगणू महाराजांचा, बरोबर आहे. आणि तो त्या समयी आम्हाला भाग्य होतं की अंत्यसमयी आम्हाला त्यांचं दर्शन झालं दासगणू महाराजांचं. मग आता आपल्याला असं वाटेल की ते तर म्हणत होते की माझा मृत्यू गोदातीरी यावा आणि म्हणजे गोदा नदीच्या किनाऱ्याला यावा, मग इथे चंद्रभागेच्या किनाऱ्याला कसं आलं. पांडुरंगाने त्याला दाखवून ठेवलं, अरे गोदावरी आणि चंद्रभागा काही वेगळी आहे का, असं मनामध्ये विकल्प आणू नकोस. चंद्रभागेच्या ठिकाणी माझ्या चरणाजवळ तुला स्थान दिलेलं आहे. म्हणजे आपला मृत्यू कुठे यावा, कसा यावा आपल्या हातात काही नाही, पण तो चांगल्या ठिकाणी यावा एवढी आपण प्रार्थना करू शकतो. चांगल्या ठिकाणी सुस्थितीत मरण यावं, भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये असावं असं मरण यावं. असल्या विण भाग्याचा थोर संतांच्या दृष्टीसमोर पडेल काय उगाच शरीर होईल उद्धार तयाचा. साधूच्या दृष्टी सम्मुख देह ठेविता परमसुखा.
असल्या वीण भाग्याचा थोर संतांच्या दृष्टीसमोर पडेल काय उगा शरीर होईल उद्धार दयाचा साधूच्या दृष्टीसमुख देह ठेविता परमसुख पिता विख होय पियुख मरणाचा हरिख ना दुःख दृष्टी पुढे संत चरणास्ता प्राण जया जया प्राणिया मरण धन्य तो देह कृष्णार्पण पुनर्जनन नाही त्या संतांच्या दृष्टीसमुख मरण नव्हे ते वैकुंठ सुख जिंकिला तेने मृत्यूलोक न पुनर्भव शोकतया संता देखता देह त्यागी तया नाही पुनरावृत्ती ती सर्व पापाची निष्कृती उद्धार गते पावला अनखाग्रह संतावलोकन करता करता जे देहपतन तया काय म्हणावे मरण निजोद्धारण ते साचे पाहू जाता पूर्विधान. आणि आपल्याला जर तितकीच आपल्या गुरुवरती निष्ठा असेल तर अंतसमयी आपले गुरु आपल्याला घेऊन जावे. आपल्याला तिथे जाऊन मरायला पाहिजे असं नाही. तुमची जर तेवढी निष्ठा असेल अंतकाळी गुरु आपल्याला घ्यायला येतात चल बाबा आता पुष्कळ झालं इथलं कार्य. पण तेवढी आपली निष्ठा आणि श्रद्धा आपल्या गुरुवर पाहिजे. संता देखता देह त्यागी ते पतया नाही पुनरावृत्ती तीच सर्व पापांची निष्कृती उद्धार गती पावला नखाग्र संतावलोकन करिता जे देहपदना काय तया तया काय म्हणावे मरण निजोद्धारण ते साज. अनखाग्र संतावलोकन म्हणजे परमेश्वराचं संतांचं दर्शन घ्यावं. कसं म्हटलंय चरणा आधी चरणापासून वरवर वरवर पाहत जायचंय. आधी चरण मग गुडघे मग असं करत 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 काय म्हटलंय शब्द नीट ऐकून घ्या. आनखाग्र संतावलोकन आनखाग्र अनखाग्र म्हणजे पायाच्या नखापासून ते मस्तकापर्यंत असं भगवंताला पाहायचं आहे. पांडुरंगाला पाहताना आधी चरण मग पांडुरंगाचे गुडघे मग कंबर मग वरती छाती आणि मग मुख आणि नंतर मस्तकावरचा असणारा मुकुट असं दर्शन घेतलेलं आहे. अनखाग्र संतावलोकन करता करता जे देह पतन तया काय म्हणावे मरण निजोद्धारण ते ऐका ते साचे पाहू जाता पूर्वविधान. कोणीतरी हा पुण्यवान मिळू जाता विद्याविमान पावला अवमान हरिभक्त तयाच्या आशा पावासून पावला ही क्रूर योनी उशाप युगे लागला चन्ने अभिनव करणे भक्ताची. या वाघाचा मृत्यू पाहिल्यानंतर असं वाटतं की हा कोणीतरी पुण्यपावन असा भक्त असला पाहिजे, विद्यावान असला पाहिजे, हरिभक्त असला पाहिजे. पण त्याला विद्येचा अभिमान झाल्यामुळे किंवा त्याच्या हातून एखाद्या हरिभक्ताचा अवमान झाल्यामुळे त्याला शाप मिळाला असेल आणि ही वाघाची क्रूर योनी त्याला प्राप्त झाली असेल आणि कुणीतरी त्याला उशाप दिला असेल. त्या उशापाच्या योगाने तो बाबांच्या चरणाजवळ येऊन त्याला मृत्यू प्राप्त झाला. वाटे झाला त्या उशाप साई दर्शने जळले पाप तुटले बंद सरले ताप झाला पाप उद्धार. पूर्व सभाग्य असल्या वेळ कैचे संत दृष्टी पुढे मरणा त्रिताप त्रिपुटी त्रिगुण मरणा होरी निर्गुण टाकला. पूर्ण सभाग्य असल्या विण कैचे संत दृष्टी पुढे मरणा. अहो मुळात मुखामध्ये देवाचं नाम यायला सुद्धा पुरं पुण्य लागतं आणि भगवंताची कृपा गुरुची कृपा व्हायला सुद्धा अनेक जन्माचं पुण्य संचित आपल्याजवळ लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी अनेक जन्माचं पुण्य गाठेलं येतं त्यावेळेला आपल्या मुखातनं देवाचं नाव निघतं
आणि अनेक जन्माचं पुण्य गाठेलं आहे, तर त्यावेळेला संतांची कृपा होते. सगळे त्रिताप त्याचे नाहीसे होऊन जातात. त्रिताप त्रिपुटी त्रिगुणवर्धन. त्रिताप नाहीसे होऊन जातात. 3 ताप आपल्याला माहिती आहेत, अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक. त्रिताप नाहीसे होऊन जातात. त्रिपुटी नाहीसे होते. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन याला त्रिपुटी म्हणतात. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन याला त्रिपुटी म्हणतात. मग त्याचे त्रिताप नाहीसे होऊन गेले, त्रिपुटी नाहीसे होऊन गेली आणि त्रिगुण नाहीसे झाले. म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. म्हणजे देह धारण केला की हे आलं सत्व, रज, तम. आणि मग संतांच्या कृपेमुळे सुरुवातीला काय होतं, आपला तमोगुण कमी होतो, मग रजोगुण कमी होतो आणि मग सत्वगुण सुद्धा नाहीच होतो. सत्वगुणाचा सुद्धा सूक्ष्म अहंकार असतो ना, मी काहीतरी चांगलं करतोय, हा सूक्ष्म अहंकार असतोच. पण संतांच्या कृपेने तोही अहंकार नाहीसा होऊन जातो. म्हणजे हे जे त्रिगुण आहेत ते त्रिगुण सुद्धा नाहीसे होऊन जातात. आणि सगळे गुण नाहीसे झाल्यावर काय झाला, निर्गुण झाला. निर्गुण कोण आहे, परमात्मा आहे, त्याच्यामध्ये तो विलीन होऊन जातो. त्रिताप त्रिपुटी त्रिगुणमर्दन हो निर्गुण ठाकला. म्हणून तो निर्गुण स्वरूपाला प्राप्त होतो. आणि निर्गुण हे कुणाचं आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तो निर्गुण रूप परमात्मा आहे, त्याच्यामध्ये तो विलीन होऊन जातो. ऐसा पूर्व कर्मानुबंध सुटला क्रूर देह संबंध, तुटला लोह शृंखला बंद. ईश्वरी निर्बंध हा एका साधू संतांच्या चरणाप्रती तीर्थकोठे उद्धार गती. ती लाधता या व्याघ्राप्रती प्रसन्न चित्त दरवेशी. साधू संतांच्या चरणाला शरण गेल्याशिवाय आपला उद्धार होत नाही. संतांचा अवतारच कशासाठी, उद्धराया जड जन जीवा. उद्धराया जड माणसाचा उद्धार करण्यासाठी तर संतांचा अवतार आहे ना. उद्धराया जन जड जीवा. इत्रत्र कोठे उद्धार गती. ती लाधता या व्याघ्राप्रती प्रसन्न चित्ती दरवेशी. व्याघ्रतयाचे चरितार्थ साधन, व्याघ्रतयाचे कुटुंब पोषण, व्याघ्रतयाला येता मरण खिन्न वदन दरवेशी. आता वाईटही वाटलं की आपलं चरितार्थाचं साधन गेलं म्हणून. दरवेशी महाराजास पुसती आता पुढे कैसी गती, कैसी द्यावी मूठ माती लावा सद्गती निजासे. बाबा आता ह्या वाघाला अंत्यविधी तर करायला पाहिजे, त्याला मूठ माती तर द्यायला पाहिजे. आता तुम्हीच आम्हाला मदत करा, तुमच्या भक्तगणांना सांगा आणि याला उत्तम गती मिळू द्या. महाराज म्हणते न करा खंत, येथे जो होता याचा अंत तोही मोठा पुण्यवंत. सौख्यात्यंत पावला त्या तक्क्याचे पलीकडे, शंकराचे देऊळ जिकडे नेऊन त्याला पुरा तिकडे. नंदी निकट द्या गती. जा म्हणत पुढे शंकराचं मंदिर आहे, तिथं नंदीच्या बाजूला एक खड्डा खणा आणि त्या शंकराच्या मंदिराच्या बाजूला याला तिथे गती द्या. पुरलिया तेथे तया प्रती लाभेल तोही सद्गती. ऋण निर्मुक्ती बंधमुक्ती तुमच्या हस्ती पावेल. तिथे त्याला पुरा. शंकराच्या जवळच त्याला सान्निध्य मिळाल्यामुळे त्या सगळ्या ऋणातनं तो मुक्त होऊन जाईल, बंधमुक्त होऊन जाईल. गतजन्मीचा देणेदार फेडावया ऋण हा अवतार. तुमच्या बंधने साचार तो आजवर राहिला. हा वाघ कोण आहे, तुमच्या तिघांचा गेले जन्मातला देणेकरी आहे. वास्तविकता वाघ जंगलात राहतो, तो तुमचं देणं फेडायला इथे कशाला येईल. पण तुम्ही त्याला पकडलं, त्याला ट्रेनिंग दिलं आणि नंतर तो तुम्ही सांगाल तशा उड्या मारायला लागला, खेळ करायला लागला. जसं सर्कशीमध्ये वाघसिंहाला नाचवतात ना तसं तुम्ही त्याचे नाना प्रकारचे खेळ करायला लागला, त्याच्या जीवावरती 2 पैसे मिळवायला लागला. म्हणजे हा वाघ कोण होता, तुमच्या गेल्या जन्मातला देणेकरी होता. तो तुम्हाला द्यायसाठी आला होता. तुमचं सगळं देणं फिटलं आणि त्याने आपला देह ठेवला. मला आमचे गुरु म्हणायचे, अरे आपले सगळे जण आहेत ना, ते काही आपले गेल्या जन्मातले घेणेकरी असतात आणि काही जण गेल्या जन्मातले आपले देणेकरी असतात.
जे घेणेकरी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आयुष्यभर खर्च करावा लागतो. कधी कुठल्या कुठल्या निमित्ताने आपण त्यांच्यासाठी खर्च करत असतो. ते कोण आहेत? गेल्या जन्मातले घेणेकरी आहेत. आणि गेल्या जन्मातले जे देणेकरी आहेत ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने देत असतात. काय म्हटलंय बघा, गत जन्मीचा देणेदार फेडाव्या ऋण हा अवतार. तुमचं गेल्या जन्मातलं ऋण फेडण्यासाठी त्याने हा वाघाचा अवतार घेतला आणि तुमचं ह्या जन्मात त्याच्या जीवावर तुम्ही पैसे कमवले ना, त्याने आपल्या जीवावर पैसे कमवून तुम्हाला दिले, तुमच्या ऋणातनं मुक्त झाला. गतजन्मीचा देणेदार फेडावया ऋण हा अवतार. तुमची या बंधनेचा तो आजवर राहिला. दरवेश मग उचलून तयासी जाते झाले देवळापाशी नंदीच्या पश्चात प्रदेशी तया खाचेशी दाटते. काय तरी चमत्कार वहिला व्याघ्र तात्काळ कैसा आणि मला प्रकार इतकाचे असता घडला विसर पडला असता घे. तरी ते येथून 7वे दिनी बाबाने देह ठेवला धरणी तेने ही आठवणावरचीवर म्हणे उचम बोलवून येत असे. आता एखाद वाघ मारणं काही कठीण नाही आहे, पण या वाघाला गती दिल्यानंतर 7व्या दिवशी बाबांनी पण देह ठेवला. आता हा एकमेकाचा संयोग जुळून आल्यामुळे तो वाघाचा मृत्यू ही लक्षात राहण्यासारखी गोष्ट झाली. परी येथून 7व्या दिनी बाबाने देह ठेवला धरणी तेने हे आठवण वर्षीवर म्हणे उत्सम बळवून येत असे. पुढील अध्याय याहून गोड बाबा हे वर्णिले निज गुरुचे कोड. पूर्विली गोखलेबाईची होड अनुग्रह जोड देऊन हे माड साईनाथाशी जरण गृहस्थे कुपे उपराटे टांगून कैसी बाबाने कृपा संपादन केली ते श्रवण करावे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरचिले श्री साई समत सच्चरिते दर्शन महिमानाम एकत्रिंशोत्तमोऽध्याय गोड संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. पुढच्या अध्यायात त्या बाबांनी आपल्या गुरुबद्दल माहिती दिलेली आहे. तो कथा बघा, पण आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यत्कं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णोदनं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजतळी जवदासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडूनिया नंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जय मनी जैसा माव दया तैसा अनुभव दाविसी दया घन ऐसी तुझी ही माव तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणे मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर.
सत्य दिगंबर आरती साई बाबा. आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभू पद पहावया भव भय निवारी आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा. इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळ आपुली भाग आरती साई बाबा. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जकरी देवदासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा. लोटांगण वंदिन चरणा डोळ्यांनी पाही रूप तुझे प्रेम्यारंजनानंद पूजन भावे भावे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्यागुणं त्वमेव सर्वं देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाचे समर्पयामि. च्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम